कालचा दिवस पण आम्ही आलो, ट्रेक करून आलो. सगळी पोरं खूप थकलेली, आंघोळ केली पटपट आणि सगळे झोपून गेले. आणि आता उठलो आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो, आमच्या रूमचा व्ह्यू दाखवता आला नव्हता कारण रात्र होती. आता व्ह्यू बघा, हा आमचा व्ह्यू. सकाळी तरी हेलिकॉप्टरच्या आवाजाने आम्हाला उठवलेलं. सगळीकडे हेलिकॉप्टरच आहेत. डे 5 स्टार्ट होतं आहे. आज आम्ही जाणार आहे ऋषिकेशला. तिथे एक दिवस स्टे असेल, साईट सीइंग वगैरे असेल आणि त्यानंतर त्या स्टेनंतर वाटतं गंगा आरती घेणार आहे आज किंवा उद्यामध्ये. 2 दिवस स्टे ऋषिकेशमध्ये. मग आता तिथलं इथून 200 किलोमीटर असेल मे बी. मग 200 किलोमीटर इथं गुप्तकाशीवरनं 200 किलोमीटर. मग आता आजचा दिवस तर अर्धा ट्रॅव्हलमध्ये जाणार आहे. 2 साईट सीइंग आहे, बघू आता तिथे कसं लेट होतं आहे, ट्रॅफिक वगैरेमध्ये कळेल आपल्याला. अजून प्लॅन काय सुमित आजचं? आज तर ट्रॅव्हल आहे पूर्ण. त्यानंतर आम्ही अर्धनारेश्वर जाणार आहे आणि त्याच्यानंतर जो 2 नद्यांचा संगम आहे आपला, तिथे आम्ही जाणार आहे. सो मोस्टली 2च साईट सीन असतील. रात्री आम्ही ऋषिकेशला स्टे करणार आहे, ते पण टेंटमध्ये रिव्हर साईडला. आणि मग जो काय प्लॅन असेल तो उद्याच असेल. म्हणजे काय रिव्हर राफ्टिंग वगैरे आम्ही करणार आहे ते सगळं उद्या करू. ठीक आहे, आता मी निघतो आता. पण आजचा जो व्ह्यू आहे तो एकदम मस्त आहे. दोन्ही आजचा साईडला व्ह्यू तर तुम्ही बघितला असेल. या हेलिकॉप्टरच्या आवाजानेच आम्हाला उठवलं आज झोपेतून. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू तर दाखवलंच तुम्हाला बघा. तर चलो आता गुप्तकाशीला गुड बाय बोलू आणि ऋषिकेशला जाऊ. चला पुढे भेटू आता 200 किलोमीटरवर. गणपती बाप्पा. सो फायनली अर्धनारेश्वरला पोचलो आहे आम्ही. ही आमची साईट सीइंगचा एक पार्ट होता. इथून हरिद्वार 203 किलोमीटर आहे. या मंदिराचं स्पेशालिटी अशी आहे की राईट साईडने गंगा नदी आहे आणि लेफ्ट साईडने गुप्त यमुना. राईट साईडने गुप्त गंगा आणि लेफ्ट साईडने गुप्त यमुना. हे 2 नदीचं पाणी इथे एकत्र येतं आहे. लेफ्ट साईडने हत्तीच्या तोंडातून येतं आहे, राईट साईडने नंदीच्या तोंडातून येतं आहे. आणि याची खूप मोठी स्टोरी आहे. याचं पुढे मी व्हिडिओमध्ये टाकतो. आम्हाला इथल्या पंडित जी ने एक स्टोरी बताया था. वो स्टोरी अर्धनारेश्वर जी का स्टोरी था. देखो ये अर्धनारेश्वर जी, शंकर जी का एक अवतार है अर्धनारेश्वर जी. वो अर्धनारेश्वर जी का स्टोरी है, कभी पंडित जी ने बताया. उसका वीडियो मैं अभी डालता हूँ, आप चेक कीजिए. स्टोरी बहुत इंटरेस्टिंग है और अच्छी स्टोरी है, आप एक बार सुनिए ज़रूर. बगल वाला मंदिर काशी विश्वनाथ जी का है.
और ये वाला अर्धनारीश्वर। काशी विश्वनाथ जी के मंदिर के अंदर स्वयंभू शिवलिंग है। पीछे से एक मूर्ति देखी होगी अपनी माता पार्वती की है। हार पे गणपति जी है और अर्धनारीश्वर भगवान है। आधा में भगवान शिव है, आधे में माँ पार्वती है और इनके साथ में भैरवनाथ क्षेत्रपाल जी है। तो कहते हैं कि द्वापर युग में जब महाभारत का युद्ध हुआ था तो पांडवों पे अपनी वंश हत्या, गोत्र हत्या, ब्राह्मण हत्या का पाप चढ़ गया था। तो उस पाप के निवारण के लिए पांडव यहाँ पे भगवान शंकर के दर्शन के लिए आए थे, लेकिन भगवान शंकर पांडवों को दर्शन नहीं देना चाहते थे और अदृश्य हो गए, गुप्त हो गए। फिर पांडव परेशान हुए भगवान शंकर के दर्शन के लिए, कैसे हमारे पापों का निवारण होगा, कैसे भगवान शंकर के दर्शन होंगे। तब उन्होंने माँ पार्वती और भगवान शंकर को लगभग कहते हैं कि केदारखंड में लिखा गया कि पांडवों ने 140 वर्षों तक यहाँ पे तपस्या की है। तो पांडवों ने माँ पार्वती और भगवान शंकर की 140 वर्षों तक तपस्या की है। उसके बाद उनको वहाँ पे स्वयंभू शिवलिंग के रूप में दर्शन हुए और यहाँ पे अर्धनारीश्वर के रूप में दर्शन हुए। फिर पांडवों ने मंदिर का निर्माण किया और काशी विश्वनाथ उनका नाम रखा है। ये तो अर्धनारीश्वर वैसे भी थे। बाहर पे तो धाराएँ निकलती हैं। भगवान शंकर का जो स्वयंभू शिवलिंग है उसके बाएं तरफ से गोमुख से गुप्त गंगा जी निकल रही है और दाएं तरफ से गुप्त यमुना जी हाथीमुख से। मणिकर्णिका कुंड है और जब भगवान शंकर यहाँ पे गुप्त हुए थे तभी से यहाँ का नाम भी गुप्त हुआ। जय माता। जय माता। तर ऋषिकेशवरून ट्रॅव्हल करून देवप्रयागला आम्ही पोचलो आहे. तर देवप्रयागला संगम आहे, गंगा संगम बोलतात. त्याच्या इथं 2 नदीचा संगम होतो, एक अलखनंदा आणि एक भागीरथी. असं 2 नदीचा संगम होऊन इथं अर्धगंगा असं पुढे हे बनतं, म्हणजे संगम आहे इथे. मला व्ह्यू दाखवतात आहे. ब्लूवाला आहे अलकनंदा रिव्हर आणि तो वरतून ब्राऊन कलरचा भागीरथी, आणि ते दोन्ही मिळून इथे गंगा होऊन जातो. असं ते गंगा संगम बोलतात ते इथे. याची पण खूप सारी हिस्ट्री आहे, पण आपल्याला सध्या एवढंच माहिती आहे. ब्युटिफुल प्लेस. सो फाइनली 200 किलोमीटर्स ट्रैवल करने के बाद ऋषिकेश में हम पहुँचे और ये कैंप में हमारा स्टे है. आज की रात ये कैंप में गुजरना है. यहाँ पे बहुत अंधेरा है, दिख तो नहीं रहा होगा कुछ. ये ऐसा कैंप है हमारा. बाकी का व्यू मैं आपको बाद में दिखाऊंगा, मतलब सुबह उजाला हो जाएगा तब दिखाऊंगा. फ़िलहाल तो आज स्टे है यहाँ पे. रात को थोड़ा कैंप फायर होगा
थोड़ा देखते बैठेंगे, मस्ती मजाक होगा। आज थोड़ा रिलैक्स वाला दिन है, आज रात रिलैक्स ही होने वाला है। बाकी सुबह यहाँ का व्यू सुबह दिखाऊंगा आपको, सुबह अच्छे से देख पाएंगे।